ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी ससूनमधील नर्सची आता चौकशी होणार आहे। काही नर्सला पोलिसांनी चौकशी करता बोलावलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, ससून मधल्या आता प्रत्येकाची कसून चौकशी होताना दिसतीये, आता नर्सची देखील चौकशी होणार आहे। नक्कीच काही वेळापूर्वी काही नर्सला पुणे शाखा जी आहे गुन्हे शाखा त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतो याच कार्यालयामध्ये त्या दोन नर्सची चौकशी सुरू आहे। ज्या ठिकाणी अपघातग्रस्त जो बालक होता त्या बालकाचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्या प्रकरणात दोन डॉक्टरांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते या कार्यालयामध्ये सध्या दोघा नर्सची चौकशी जी आहे ती सुरू आहे। पुणे गुन्हे शाखेचं हेच कार्यालय आहे आणि याच ठिकाणी त्या दोन नर्सला आणण्यात आलेलं आहे। खरं तर त्या बालकाचं रक्त त्या ठिकाणाहून काढण्यात आलं असं सांगितलं जातं। ते रक्त याच नर्सनं काढल्याची माहिती समोर येत आहे आणि ससूनमधले अनेक जे या सगळ्या प्रकरणामध्ये सामील आहेत त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ती पुणे शाखा जी आहे गुन्हे शाखा पुण्याची त्या ठिकाणी सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे। परंतु आता मात्र ससूनच्या दोन नर्सला या ठिकाणी आतमध्ये त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।